पगार थकल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा घरीच कुटुंबासह आक्रोश आंदोलन. याबाबत वृत्त असे की सणासुदीच्या काळात गेल्या 3 महिन्यापासून पगार नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन केले आहे. आपापल्या घरी राहून कुटुंबासह आक्रोश आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाची दखल घेतली नाही तर रस्त्यावर उतरू असा इशारा यावेळेस कर्मचाऱ्यांनी दिला आहे. काम करूनही पगार मिळत नसल्याने एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. कुटुंबातील सदस्यांना आरोग्य सुविधा देण्यापासून तर थेट घरात किराणा आणण्यापर्यंत समस्या निर्माण झाल्या आहेत. सरकारकडे वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्यामुळे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या घरातच उपाशी राहत आक्रोश आंदोलन केले. गेल्या 3 महिन्यापासून पगार नसल्याने कर्मचारी हतबल झालेले आहेत. त्यांची आर्थिक पत खालावली असल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे. अनेक कर्मचारी मानसिक ताणतणावात वावरत आहेत. सरकारने या आंदोलनाची दखल न घेतल्यास रस्त्यावर उतरून जन आक्रोश आंदोलनाचा इशारा यावेळेस कामगार संघटनेचे दीपक पांडव, विनायक बाविस्कर आणि कर्मचाऱ्यांनी दिला आहे. जळगाव येथे देखील थकीत वेतन व कौटुंबिक समस्यांमुळे एका कर्मचाऱ्याने आत्महत्या करत मृत्यूला कवटाळले आहे. अशी परिस्थिती कर्मचाऱ्यांवर ओढवण्याआधी राज्य सरकारने दिलासा द्यावा अशी मागणी देखील यावेळेस करण्यात आली. सदर आंदोलन करतेवेळी विभागीय अध्यक्ष दीपक पांडव, खजिनदार दिलीप राजपूत, आर के महाजन, प्रमिलाताई दीक्षित, नैना बडगुजर, सिद्धांत राजपूत, तन्मय राजपूत, प्रथमेश दीक्षित आदी सर्व कर्मचारी कुटुंबियांसमेत सदर आक्रोश आंदोलन करण्यात आले. राजपूत, विभागीय खजिनदार, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना. गेल्या 3 महिन्यापासून एसटी कामगारांना पगार नाही. त्यांच्यावर, त्यांच्या कुटुंबियांवर आज उपासमारीची वेळ आलेली आहे. मागील आठवड्यातच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून संघटनेच्या वतीने राज्यभरामध्ये सर्व ठिकाणी जिल्हाधिकारी असतील, तहसीलदार साहेब असतील यांना निवेदन देण्यात आले. तरी देखील त्या आंदोलनाची कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नाही आणि आमचे पगार अद्यापही झालेले नाही. तरी आज दिनांक 9 रोजी संबंध राज्यभर महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने आपापल्या घरीच कुटुंबियांसोबतच आक्रोश आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे आज आम्ही हे 3 महिन्याच्या थकीत वेतनासाठी येथे आंदोलन करीत आहोत. सहकुटुंब आज आम्ही पूर्ण दिवसभर उपाशी राहून हे आंदोलन आज करीत आहोत. नुकतीच आज एक घटना जळगाव येथे घडली. जळगावचे एक मनोज चौधरी नावाचे वाहक यांनी फक्त केवळ पगार मिळत नसल्यामुळे आणि कौटुंबिक अडचणींना सामोरे जावं लागत असल्यामुळे त्यांनी आत्महत्या केलेली आहे. ही खूपच दुःखद आणि एक वाईट अशी घटना घडली. तरी देखील जर या प्रशासनाला जाग येत नसेल तर या प्रशासनाने या कामगारांना ठार मारण्याचा निर्णय घेतला आहे का काय, अशी शंका आता आम्हाला यायला लागली आहे. त्यामुळे आज आम्ही आंदोलन करत आहोत. जर त्वरित आमचे पगार झाले नाही तर आंदोलन टप्प्याटप्प्याने तीव्र करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. राजपूत, मी जवाहर नवोदय विद्यालय धुळेमध्ये शिकतो. आमच्या जूनपासून शाळा सुरू होणार होत्या पण काही झाल्या नाही. मग ऑनलाईन क्लास घेणार होते. मग त्या पप्पांचा फोन मी वापरायचो. पप्पांकडे फोन नाही राहायचा आणि कधी पप्पा फोन घेऊन जायचे, माझे क्लास बुडायचे. नवा फोन घ्यायला मी खूप मागितलं पण पगार नसल्यामुळे नवा फोन घेता नाही आला. आणि आता दिवाळी आली आहे म्हणून नवे कपडेसुद्धा घेता येत नाही आहे. पगार जो मिळत नाही आहे तो 3 महिन्याचा पगार मिळावा शासनाला विनंती अशी.